न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्ष यांनी कोरेगाव पार्क येथील हेवन हॉटेलवर मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला। या कारवाईत एका विदेशी महिला आणि 2 परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलीस हवालदार तुषार मिरवकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली। राहुल मदन उर्फ राहुल संन्याशी हा विदेशी आणि परराज्यातील मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला। हेवन हॉटेलवर छापा टाकण्यात आला असता आरोपी आदित्य अनिल कुमार सिंग वय वर्ष 31 राहणार जर्मन बेकरी जवळ कोरेगाव पार्क हा महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। तर एजंट म्हणून काम करणारा राहुल मदन उर्फ राहुल संन्याशी याचीही गुन्ह्यात भूमिका असल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उप-आयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, हवालदार दत्ताराम जाधव, बबनराव केदार, तुषार भिवरकर, ईश्वर अंधाळे, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक, वैशाली इंगळे, अंमलदार भुजबळ यांच्या पथकाने केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।